नागपूरमध्ये सध्या काँग्रेस आणि वंचितचं संयुक्त आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चात काँग्रेस आणि वंचितकडून सरकारचा निषेध करण्यात आला आहे। या मोर्चाला पोलिसांकडून आधी परवानगी नाकारण्यात आली होती। काँग्रेस आणि वंचितच्या मोर्चाला संघ मुख्यालयाकडे जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती। मात्र आता काँग्रेस आणि वंचितकडून सध्या मोर्चा काढण्यात येतोय। नागपुरात वंचित आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा पाहायला मिळतोय। सरकार विरोधात काँग्रेस आणि वंचित कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सध्या नागपुरात भव्य मोर्चा सुरू आहे। नागपुरात सध्या वंचित आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा पाहायला मिळतोय। यामध्ये आरएसएसच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा नियोजित करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी याला परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा वंचित आणि काँग्रेसने मोर्चा काढलाय। यामध्ये मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे। मोर्चामध्ये कार्यकर्त्यांकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। या मोर्चामुळे सध्या संघ मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संघ मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अलर्टवर ठेवण्यात आली आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा निघालाय। नागपूरमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस आणि वंचितचे कार्यकर्ते केंद्र सरकार विरोधात एकत्र आले आहेत। या मोर्चामध्ये याबाबतची अधिकची माहिती देतील आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे। नक्कीच नागपुरातील संविधान चौकामधून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा संयुक्त मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघालेला आहे। प्रकाश आंबेडकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो निघालेला। सोबतच हर्षवर्धन सपकाळ जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले। सर, पदयात्रेला सुरुवात झालेली आहे? सुरुवात झाली आहे ना। हो, झालेले आहेत ना, लोक झालेले आहे। आम्ही असणार मोहन भागवतांना विचारायला आलो होतो की ते मोदी आणि अमित शहा दोघांना घाबरतात का? त्यांनी जेव्हा देशाच्या विरोधात कायदा एग्रीमेंट केलेला आहे तेव्हा तुम्ही त्यांना विचारत का नाही? अशी असं परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकर विद्यार्थी यात्रेत झालेल्या आरएसएस मुख्यालयाकडे बरोबर आहे।